या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे। दुपारी 4 वाजता या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। आगामी निवडणुकांसंदर्भात आजच घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची आज पत्रकार परिषद आहे। दुपारी 4 वाजता सचिवालय जिमखाना या ठिकाणी ही पत्रकार परिषद होणार आहे। पहिल्या टप्प्यात नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ शकतात, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिका 29 महापालिका ज्या आहेत त्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। 246 नगरपालिका आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात 32 जिल्हा परिषद आणि 336 जिल्हा परिषद पंचायत समित्या आहेत, यांची देखील निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्य निवडणूक आयोगाची आजच दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होतीये। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका, डिसेंबरमध्ये साधारणतः जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, अतिशय महत्त्वाची खरं तर बातमी म्हटलं जात होतं 6 नोव्हेंबरला ही पत्रकार परिषद होईल, पण 4 तारखेलाच दुपारी आता 4 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन। निश्चितच लागवी आता निवडणूक आयोगाकडून आलेल्या तर आज सायंकाळी 4 वाजता मंत्रालयासमोर असलेल्या सचिवालय जिमखाना या ठिकाणी आता ही पत्रकार परिषद होत आहे आणि राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे स्वतः या पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात। आता स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल जे आहे निवडणुकांचं ते आजपासून फुंकलं जाण्याची दाट शक्यता आहे। या पत्रकार परिषदेमध्ये एकंदरीत पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका, दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि अखेरच्या टप्प्यामध्ये महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 31 जानेवारीपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची जी प्रतीक्षित निवडणूक आहे ती 15 जानेवारीच्या आसपास होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। परिणामी आजच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वच इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांचं लक्ष असेल। लागवी अगदी, त्यामुळे 31 जानेवारीच्या आज सगळ्या निवडणुका मार्गी लागतील असं म्हटलं जात आहे। चेतन, खरं तर या सगळ्या मुद्द्यावर वारंवार मविया असू दे किंवा मनसे यांना आक्रमक भूमिका घेतलेली आहे। दुबार मतदार यादी जी आहे ती पहिल्यांदा दोषमुक्त करा अशी भूमिका मनसे असू दे मवियाकडून घेण्यात आली आहे। आजही शिष्टमंडळ या सगळ्या मुद्द्यावर भेटतंय आणि त्याच दरम्यान आता ही पत्रकार परिषद। निश्चितच लागवी 2 महत्त्वाचे मुद्दे यातून जाणावे लागतील की एकतर शुद्ध पूर्ण मतपत्रिका करावी आणि त्यानंतर निवडणुका घ्यावा अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली होती। मात्र काल आशिष शेलार यांनी ज्या प्रकारे सांगितलं होतं की ही मागणी भाजपने सुरुवातीपासून रेटून धरलेली आहे, मात्र तरीही न्यायालयाचे जे आदेश आहेत त्यानुसार आयोगाला सध्या तरी या निवडणुका घेणं बंधनकारक दिसत आहे। परिणामी जरी दोषमुक्त या पत्रिका असल्या तरीही जी यंत्रणा आहे BLO 1 आणि BLO 2 यामध्ये प्रत्येक राजकीय प्रतिनिधीला, राजकीय पक्षाला अशा प्रकारे या मतपत्रिकेवर वॉच ठेवता येतो आणि जर कोणी बोगस मतदार आलाच तर त्यावरती लक्षही ठेवता येतं, त्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार असतो प्रत्येक पोलिंग एजंटला। मात्र या प्रक्रिया सहितच आता या निवडणुकीचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे आज एकंदरीत आता आयोग घोषणा करताना पहिल्या टप्प्यामध्ये जे जिल्हा परिषदांच्या निवडणुका अपेक्षित मानल्या जात होत्या, मात्र पूर परिस्थितीमुळे कुठेतरी दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या निवडणुका घेण्याचा विचार आयोगाने केला होता। त्यानुसार आता नव्याने नगरपालिका प्रथम घेऊन नंतर जिल्हा परिषदांची घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी अगदी तुर्तास धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।